नमस्कार मित्रांनो, मी संकेत राणे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं हार्दिक स्वागत करत आहे। मित्रांनो, मी आज आलोय गावी। तर आज तारीख आहे 18 मे। तर आज आमच्या गावात होम आहे। 3 वर्षांनी एकदा येतो आणि सगळे आपले राहणेवासी भेटणार आहेत 3 वर्षानंतर एकत्र, ते पण होमानिमित्त। तर मित्रांनो, खूप दिवस व्हिडिओ येत नव्हते कारण का मोबाईल पण चोरीला गेलेला। तर आता 1.5 महिन्यानंतर आपला पहिला व्हिडिओ आहे। तर चॅनलवरती कोण नवीन असेल चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। चला तर तुम्हाला पूर्ण होम दाखवतो कसा आहे तो तळगाव मधील राहणेवासियांचा। समस्त परिवार देवता आणि समस्त कुटुंबीय बाळोबा मंडळी कार्यासाठी बाळोबा मंडळींनी तिथे वसिष्ठ देवता त्याप्रमाणे कुलस्वामी कुलदेवता नूतन स्थापनासाठी हवनाचा प्रारंभ करता त्या वेळेला समस्त देवतांना भगवान म्हणून फळ काढलेलं आहे। त्याचप्रमाणे त्यांची सुहासिनी जोडी काढलेली आहे। कुलस्वामी कुलदेवतेच्या नावाने जोडी काढलेली आहे। स्मृतिमाना महादेवतांसाठी विडा काढलेला आहे। तो मानून घेऊन तुम्ही समस्त देवतांनी उपस्थित राहून हे आपलं जे काही मंगल कार्य करताय ते निर्विघ्नपणे केलेले आहे। या केलेल्या सेवेचं उत्तम अशा तऱ्हेचं सुफलितांचं सर्वांना मिळवून द्या। आपापल्या परिसरात इथपासून परदेशापर्यंत नोकरी धंदा उद्योग व्यवसाय जो काय करत असतील त्या नोकरी धंदा उद्योग व्यवसायामध्ये सर्वजणांना सेवा सौभाग्य मिळवून द्या। त्याचप्रमाणे त्या सगळ्या कुटुंबामध्ये विवाहाची कार्य जर काही कोणाची अपूर्ण राहिली असतील तरी आपली त्यांच्या मनाप्रमाणे योग्य रीतीने शीघ्र त्या विवाहाची कार्य पूर्ण करून देऊन पुढे आपले त्यांचे वेळेस सर्वातून आनंदी आनंद करा। विद्याभ्यास करणारे जी काही मुलं बाळ असतील त्यांना विद्याभ्यासात सूर्य प्राप्त करून देऊन भविष्य त्यांना मिळवून देऊन आनंदी आनंद करा। आणि जशी आजपर्यंत एकमताने एकजुटीने सर्वजण सेवा करतात तशी याच्यापुढे सुद्धा सर्वजणांकडून एकमताने एकजुटीने सेवा करून घेऊन कल्याण करा। नमस्कार करा आपण सगळ्या मोठ्या माणसांना मिळून नमस्कार करायचे। एक चांगलं देव पुसतो त्यामुळे तो वस्त्र आगाय तुमचा नाही तर एखादा ब्लाऊज पीस देऊ घंटे
अपवित्र है जितने से इधर प्रथम जितने दूर अवतार मानस को चलो बेटा संभव अनंतमोदराधर ढकपद्मशुक्रात्मान सुरेश शरणं शर्मा विश्वलेखा परीत पाणी घालायचं पाचव्या पादयोः पाद्यं समर्पयामि आम्ही पुढे तिकडे करतो हा चालेल पहिलं दीपकांच्या मधुर शर्करा यायुतम यांनी पाचव्या घाला स्थापयामि मया भक्तां दीपम ह्या तामन तुम्ही त्या बाजूक ठेवा धुपाच्या बाजूला स्थापित तामनात 3 वेळा पाणी सोडा स्थापित धूपम समर्पयामि स्थापित दीपम समर्पयामि तामनात 3 वेळा पाणी सोडा हातावरून नैवेद्य संशद्वेन पंचामृत नैवेद्यं समर्पयामि प्रसादं नैवेद्यमध्ये पानीयं समर्पयामि त्रावणं समर्पयामि हाताव प्रचालं समर्पयामि मुख प्रचालं समर्पयामि करोदनाथमकरं समर्पयामि तो गणपती जवळ घ्यावा पाणी पडन त्याला देवही घ्यावा हातपाजात काय नाही तर देव सांगायला पदे त्वरवाचिने पदति नमना कस्य नमजः मधुर्पिता वाचा परमं निर्वेद चंदनम समर्पयामि सुकला असला तर जरा पाणी टाकू आहे सुकला का श्री गणनाथन चंदनम माल्यादी करवीर दसाल प्रसाद समर्पयामि गणपती बाळकृष्ण वगैरे नारळावर माल्या दिली पुन्हा पुन्हा ठेवा यथार्थ कालो जिरन्ने पंढरी सुब्रमण्य महापुरुष
तेन देवता प्रियंता परिवर्तन पाणी तुळस किंवा गंधात तुळस माझ्या हातात घ्या तुळस म्हणजे पूजा पूर्ण झाली. द्रव्याणी या यक्षमाण देवता ताभ्यः परित्यक्तानि यथा दैवत मस्तु. जरा घरातले बी होत खाली बसून घ्यावा. ह्या सगळा सामान अगदीच अर्पण करा. ताट सोडून ताट नको टाकू. नमो ने देवताय प्रिय नमो नमः देवताय आम्याने हात पिंजर घालते. आता येवा इकडे सावकाश या. दामनात 4 वेळा पाणी बोलले डाऊ संकल्पित आचार्य ब्राह्मण द्वारा कुलदेवतादि प्रतिष्ठा होमो आख्येन कर्मणा परमेश्वर प्रियतां न मम केशवाय नमः नारायणाय नमः माधवाय नमः केशवाय नमः
नारायणाय नमः माधवाय नमः गोविंदाय नमः विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नमः तीर्थ तिकडे देऊ ना हे म्हणतो नाही एक घरात तो हे म्हणतो बोलावले हे भाग मारतात गावाला बोलतो सर्व व्याधी याशांती देवतापादम देवतम हात धुवून ये सुमरिमाण परिमाण देवता परिमाण देवता प्रियता स्वामी मंडई आणि आपल्या इथे जे काय केला सेवा केलेली रिवोड मानून घेऊन नोकरी धंदा उद्योग व्यवसाय तुमच्या चरणी मगाची प्रार्थना केलेली आहे आपापल्या परीनुसार रत्नागिरीपासून परदेशापर्यंत त्या नोकरी धंद्या उद्योग व्यवसाय त्याप्रमाणे त्या सगळ्या कुटुंबामध्ये विद्याभ्यास करणारी जी काही मुलं बाळ असतील त्यांना विद्याभ्यासात सोयी प्राप्त करून देऊन भविष्य त्यांना मिळवून देऊन आनंद करा विवाहादी कार्य जर काही कोणाची अपूर्ण राहिली असली तरी आपली त्यांच्या मनाप्रमाणे योग्य रीतीने शीघ्र द्या विवाहादी कार्य पूर्ण करून देऊन पुढे आपल्या त्यांच्या वेळी विस्तार वाढवून आनंद करा आणि एकमेकांमध्ये कसले तरी मतभेद असले तरी असलेले मतभेद तुम्ही तुमच्या पायाखाली घालून सर्व बाळगोपाळ मंडळी एकमताने एकजुटीने तुमची सेवा ह्याच्या पुढे सुद्धा अखंडरित्या करतील अशा तऱ्हेचं गणित घडवून सर्व जणांच्या मध्ये असलेले एकमेकांमध्ये मतभेद दूर करून एकमताने एकजुटीने गुण्या गोविंदाने तुमची सेवा करून घेऊन कल्याण करा ती दाखवा द्या जरा माझ्या खाली वापरून नमस्कार करा बरं मगाशी तुका माका वाटतं तीर्थ दिलंय मी ग्लास घे ह्या दोघांका दिला बाकी सगळ्यांका तीर्थ दे त्याच्याकडे पूजा कोणा करूची असेल तर तिथे करायची पैसे दक्षिणा काढायची तर तिथे ठेवायची त्या नारळाकडे आतमध्ये फक्त तूप घालायचं तूप पाताला बघा जरा वाट थोडा चला पुढे चला बाहेर जा गर्दी कमी पडायला बाकी काय घालू नको बाकी काय भरपूर घालू नको तुपात घालायचं बाकी काय नैवेद्यम समर्पयामि आणले नाही अरे
हा वाटतंय खूप जण असं इकडे ते कोल्हापूरवरनं राधानगरीवरनं इथे सगळ्या कार्यक्रमाला येत असतात होम त्याच्यानंतर गणपती उत्सवात येणाऱ्या गौरी पूजन ह्याच्यासाठी इव्हन त्याने आपल्या लग्नानंतरचा गौरीचा वसा इथेच घेतलेला आहे या ह्याच्यामुळे कारण त्यांचे पूर्वज माझ्या माहितीप्रमाणे 3 पिढ्या अगोदर राधानगरीला सेटल झाले कारण मी दिनकररावांना बघितलेले आहे म्हणजे यांच्या आजोबांना बाबांनाही बघितलेले आहे त्यांच्या वडिलांना आणि आता हेच तुम्ही म्हणजे मी आता माझं स्वतः परमभाग्य समजतो की त्यांच्या 3 पिढ्यांना मी पाहिलेले कुठे तर मग आणखी एक आपल्याला दूधशक्करा योग आहे की त्यांची 4थी पिढी सुद्धा इथे हजर आहे हा तर आपण त्यांचं पहिलं म्हणजे स्वागत करूया सगळ्या आपल्या इथल्या तळगावच्या सगळ्या मंडळींनी स्वागत केलं तुमचं हार्दिक स्वागत आहे आणि आताच या मंडळींकडनं कळलं की तुम्ही आता या महिन्याच्या अखेरीला हा मे 31 मेला रिटायर होणार तुम्ही मला ते स्टेट गव्हर्नमेंट कामाला आहे म्हणजे उद्या ते जूनपासून पेन्शनर बनणार म्हणजे कॅटेगरी बदलणार आहे एक आणि ते आमच्या पेन्शनर ग्रुपमध्ये जॉईन झालं असं समजतं ही एक आमच्या इथे सिनियर मेंबर्सपैकी आमची बहीण बसलेली इथे तर आज आपण त्यांना इथे त्यांचा एक छोटासा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करूया आणि त्याचबरोबर त्यांना काय म्हणतात हां वहिनींचा पण आपण त्याच्याबरोबर आदर सत्कार करू त्यांना आपण विनंती करू की त्यांनी हा सत्कार सर्व आमच्या तळगाववासी राहण्याकडनं आणि त्यांच्या पाहुण्यांकडनं तो स्वीकारावा आणि आम्हाला उपकृत करावा आणि हा पुष्पगुच्छ जो आपण त्यांना देणार आहोत किंवा श्रीफळ देणार आहोत तर तो आपण अशोक राणेंच्या हस्ते देणार आहोत कारण सगळेजण मला सिनियर म्हणताय पण तुमच्या माहितीसाठी सांगतो ते माझ्यापेक्षा 2 वर्षांनी मोठे आहे माझ्यापेक्षा 2 वर्षांनी मोठे आहे तर त्याच्यामुळे त्यांच्या हस्ते सत्कारावा ही माझी इच्छा आहे पाटील हे कोल्हापूरनं सतत 3 वर्ष मी बघतोय ते इथे आमच्या बरोबर समारंभाला येत असतात तर त्यांनाही एक आपण श्रीफळ देऊन मी सुनील राणेला रिक्वेस्ट करेन की त्यांनी त्यांना श्रीफळ देऊन सुतं देवं कौतचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः।
Thank you.